हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. जय भीम, नमो बुद्धाय. कसे आहात? बरे आहेत ना? मी आताच आले कामावरनं. 9 वाजता आले, आता वाजले 9:45. आता लागली भूक मला. सकाळी मी नाश्ता पण करत नाही, असंच कामावर जाते. तिकडे कामावर 12 वाजता जेवते. तर 12 वाजता जेवली की त्याच्यानंतर काहीच खात नाही. 4 वाजता जर चाय बनवून वगैरे पिते. तुम्हाला बघितले असेल माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही, मी चाय बनवताना. ते माझं काम आहे तिकडं. मी पेशंटला सांभाळते, तर तिकडे त्यांना पण चाय बनवून देते. त्यांच्या घरी कोण नसते, तर मला चाय बनवावं लागतंय आणि त्यांना पण चाय पिते. ते मी पण चाय पिते. एवढं चाय मग मला भूक लागते संध्याकाळ आल्यावर घरी. माझ्या मुली असं आहे, माझ्या घरी उलट आहे. मी येऊन मुलींना विचारते, काय आहे बाळा जेवायला आज? पोरी मला विचारायला पाहिजे होतं, मम्मी काय बनवले जेवायला. मी आमच्या घरी असं नाही, मी कामावर जाते, दिवसभर बाहेर असते, मग ते लोक घरी असतात, मग ते जेवण बनवून ठेवतात माझ्यासाठी. कसं माहितीये, आमच्या घरी माझं मिस्टर नाहीये, ऑफ झालेले आहे. मग मला स्वतःला बाहेर कामून आणायला लागतं, मग घर चालवायला लागतं. असं माझं परिस्थिती आहे. तर मला काम करायचं खूप गरजेचं आहे. काम केलं तर माझं घर चालत नाही. कसं माहितीये, भाड्याचं घर आहे आणि शिक्षणाचा खर्च आहे, राशन पाणी, किती महागाई वाढले तुम्हाला तर चांगलंच माहिती. त्या हिशोबाने मला बाहेरचं बघायला लागते. मी 2-2 पेशंट हँडल करते. 2 पेशंट आहे माझ्याकडे, दोन्ही पण असं बेडवरच आहे, बेड रिडन आहे. तर असं मला त्यांना सगळं करायला लागतं, उचलायला लागतं. मग माझं घरी येऊन माझ्या हाताने काम काय होत नाही, मी काय काम करत नाही घरी येऊन. असं माझं परिस्थिती आहे. तर आणि मला आमचे गाव अक्कलकोट, सोलापूर, बाँड्रीवर, कर्नाटक, महाराष्ट्र. तर आमच्या गावाकडे ज्वारी लय येतो शेतात. मला लहानपणापासून ज्वारी भाकरी खाल्लेला सवय आहे आणि मला आवडतं पण ज्वारी भाकरी जास्त करून. मी एवढं बाजरी वगैरे जास्त खात नाही. ज्वारी भाकरी, चपाती, डाळ, भात एवढं असतं आमच्याकडे. आणि सर्वात जास्त मला पालेभाजी आवडते खायला. मेथी, शेपू, गवार, वांग्याची भाजी, दोडका, हे सगळं मला आवडतं. तर आमच्या घरी बनवतो आम्ही. जास्त करून व्हेज खातो, नॉनव्हेज कधीतरी, नॉनव्हेज पण खातो आम्ही, कधी कधी खातो. व्हेज जास्त असते आमच्या घरी. तर मला असं भाकरी असलं ना, मी एक भाकरी, भाजी असली ना पालेभाजी, एक भाकरी खायचं की 2 भाकरी खाणार. एवढं मला खूप म्हणजे खूप आवडतं भाकरी खायला. तर असं आमच्या घरची परिस्थिती आहे. तर मी एकटीच नाही, भरपूर असू शकतात, आहे पण बाहेर जाऊन काम करून घरी पण येऊन हे करायचं. पण माझं वेगळं आहे लोकांपेक्षा. मी खूप हार्डवर्क करते. मला घरी येऊन काम काय होत नाही. माझ्या मुली खूप लहानपासून जेवण बनवतात. खूप, माझी बारकी तर खूप लहान होती तेव्हापासून ते जेवण बनवायला शिकली. डाळ, भात, भाजी, भाकरी वगैरे सगळे बनवतात. मोठीला तर भाकरी वगैरे येते, बारकीला थोडं भाकरी येत नाही. मोठी मुलगी, तिला भाकरी, चपाती सगळं बनवता येतं. बारकीला भाजी एक नंबर बनवते माझी मुलगी बारकी. तर असं म्हणजे मुली खूप, ती पण खूप, मम्मी कष्ट एवढं करते तर मुली पण तेवढंच हार्डवर्क करतात माझी. ते लोक शिकतात आणि बाहेर जाऊन शिकून घरी येऊन सगळं घरचं काम, घर पूर्ण हँडल ते दोघी म्हणून करतात. असे माझं आहे घरचं. तर घरचे सगळे व्हिडिओ दाखव बोल तर कपडे बिपडे छो म्हणजे सगळे इकडे तुम्हीच मला कमेंट करणार, अशी राहतात तशी राहतात. पण मी घर पूर्ण नाही दाखवत. ते जे दिवशी चांगलं हे करेन त्या दिवशी, जे दिवशी दाखवीन ना, माझं स्वतःचं हक्काचं घर असलं, मी त्याला खूप छान सजवीन आणि तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये. हा काय रेंटची घर आहे तरी आपलंच आहे, आपण रेंट देतो महिन्याला, तर आपलंच घर असणार. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतोय, मला खूप सपोर्ट करता तुम्ही, त्याबद्दल तुम्हाला खूप 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 मनापासून थँक्यू. आणि असंच सपोर्ट करत राहा. तर माझी आई आली गावावरनं. अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला, माझी आई आली गावावरनं. तर आली नाही, आज येणार होती पण आली नाही. तिकडे भावाकडे थांबले. माझा भाऊ राहतोय थोडंसं लांब आहे इथून, 1-2 किलोमीटर माझा भाऊ राहतोय, त्याच्याकडं आई थांबलेली आहे. पण उद्या सकाळी येईल माझी आई. आईला पण तुम्ही आईला बघितले असेल, आईचं 2-3 व्हिडिओ बनवून टाकलेले आहे. माझी आई नेहमी येत असते माझ्याकडे. तर बाबा कधीतरी येतात, बाबा गावी राहतात. भाऊ आहे मला 4, एक बहीण आहे. आम्ही दोघे आहेत, 4 भाऊ आहे. तर बहिणीचं पण लग्न झालंय, त्याला एकदम क्यूट एक बाबू झालेला आहे, तो 4 वर्षाचा आहे, खूप छान आहे. आणि मला 4 आहेत मुलं, 2 मुलं 2 मुली.
असं आहे. पण मी कधी असं घाबरत नाही, खूप हिंमत आहे माझ्याकडे. मी त्यांना शिकवले, भरपूर शिकवले माझ्या मुलींना पण मुलाला पण. आणि अशी हिंमत कधी हारायचं नाही. ते बघा सगळ्यांचं नशिबाचं गोष्ट आहे, त्यांच्या नशिबामध्ये काय लिहिलं तेच घडतं, ते सोडून काय दुसरं काही घडत नाही असं. आणि बोलायला काय मला एवढं छान लोकांसारखं असे असे XYZ असं म्हणून मला येत नाही बोलतं. मी जे बोलते घरी तेच तुम्हाला बोलून दाखवते. आपलं जे रोजचं बोलणं आहे तेच. आम्ही पहिली गोष्ट म्हणजे आम्ही बाँड्रीवरचे. मला 3 भाषा येतोय. एक कन्नड बोलते मी, कन्नड स्पष्ट कन्नड. मी लहानपण माझं गावात झालेलं आहे. गावचं पण एक दिवशी मस्त एकदम स्टोरी लई भारी आहे म्हणजे लहानपणाचं, तुम्हाला सांगेन. मला कन्नड परफेक्ट येतोय बोलायला आणि मराठी पण येतोय, पण थोडंसं टोन आहे ना ते कन्नडवर ते बोलतो ना ते कन्नडमध्ये तसं होतंय. ते मला लगेच वळतं. समोरची माणसं म्हणतात तुम्ही कन्नड आहेत ना, हो बोलते मी. आपल्याला आपल्या मातृभाषा आहे, आपल्याला एकदम गर्वाने बोलायचं ना आपल्या जी भाषा आहे. पण मराठी पण खूप छान बोलते. माझ्या मुलांना कन्नड अजिबात येत नाही, सगळे मराठी बोलतात. आणि दुसरे हिंदी पण बोलते मी. आणि थोडंसं ना ते बघा कामावर गेलं ना हिंदी बोलायला लागतं, आता घरी आल्यावर मराठी बोलायला लागतं. माझ्या आई बाबा बहिणीसोबत कन्नड बोलते, मग थोडंसं होतंय ना ते पूर्ण परफेक्ट नाही. आणि माझं सर्वात मोठी चुकी काय आहे, माझं शिक्षण झालेलं नाही. आता बघा शिक्षणासाठीच म्हणतात का नाही, आमच्या गावाला माझ्या टायमाला फक्त 5वीपर्यंत शाळा होतं, तेवढं शिकले मी. आणि दुसरं परत पुढं शिकायचं बोला ना खूप लांब, आणि बस नाही. सकाळी 7ला एक बस आणि दुपारी 1ला एक बस, संध्याकाळी 10 वाजता एक बस. मग आमच्याकडं असं म्हणजे मुलींना पाठवत नव्हते त्या काळात. आता कुठंतरी जाऊन 10वीपर्यंत झालेले आहे. खूप छोटं गाव आहे आणि ते गावात टायमावर बस भेटत नाही. कसं करायचं आता? म्हणजे थोडंसं झालंय सुधारण, एवढं नाही, पण माझ्या टायमाला काहीच नव्हतं. म्हणून आमचं शिक्षण झालेलं नाही. 5वी झाले लगेच, मग लग्न 13-14 वर्षामध्ये लग्न करून टाकले. आता पण आमच्या गावाला होतात लग्न 13-14 वर्षात. आणि स्वतःला मी खूप स्मार्ट समजते. मी खूप छान हँडल करते घर, आणि मी सांभाळते पण. कुणाकडे 1 रुपये मागत नाही. आम्ही जेवढं कमवतो त्याच्यातच खुश खाऊन पिऊन मस्त मी राहतो. आता कुणाचं पण असतोय ना, आपलं पण स्वतःचं घर असलं पाहिजे. छोटा का होऊ दे, मुंबईमध्ये घर असलं पाहिजे, सगळ्यांचं स्वप्न असतं. तसं माझं पण आहे. म्हणून मी यूट्यूब चॅनल ओपन करून 3 वर्ष झालं. अजून काय होतच नाही. काय प्रॉब्लेम आहे काय मला कळतच नाही. यूट्यूबचं काही माहीत नाही ना. ज्यांना माहिती आहे त्यांनी काय सांगत पण नाही. मी बोललेली आहे, ज्यांना यूट्यूबबद्दल काय माहिती असेल तर मला प्लीज शिकवा आणि थोडंसं सपोर्ट करा. मी बोललेले आहे पहिलं पण कोणी करत नाही. आणि एक जणांतर केलं होता तर त्याने पैसे घेतले माझ्याकडनं, तर काहीच केलं नाही. फुकटमध्ये माझं 2,500 रुपये गेले. ते पण फेसबुकवर होता तो. त्याचा चॅनलचं मी तुम्हाला एक दिवशी दाखवेन, तो कसं फसवतो लोकांना. असं फसून किती फसून, आता असं फसून कुणालाच पैसे खायचं नाही, लागत नाही. ते पैसे खूप मेहनतने कमवलेले असतात. तर एक आहे, तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट काढून लावते एक दिवशी. तुम्ही ते बघा, तो माणूस असंच फसवते सगळ्यांना. तुमचं चॅनल मॉनिटाईज करून देणार तुम्हाला, असं तसं. हे बघ, माझं यूज नाही आहे जास्त आणि चॅनल डाऊन आहे, ते बोललं पाहिजे ना. नाही तसं तो खोटं सांगून माझ्याकडनं पैसे घेतले. पण मी आता कोणावर जास्त विश्वास करत नाही. होईल तर होईल, आपलं हिंमत हारायचं नाही. चला बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम.